आदरणीय मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून काळंबीचा वाडा ते जगदेव कॉर्नर आज पुलाचं काम 3.5 कोटीचं संरक्षण भिंतीसहित काम आज चालू झालेलं आहे। त्या पुलावरती वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्यावरती परत लाईट टाईप भुजम म्हणजे थोडक्यात थोडस महिला विरुंगळा ज्येष्ठ नागरिकांना विरुंगळा म्हणून एक थोडस वॉकिंग ट्रॅक करायचे आणि दुसरं एक भैरवनाथ मंदिर वाडा तिथे एक बॉक्स कन्वर्ट टाईप ते काम वाढायचं चालू केलेलं आहे। त्याबद्दल मी मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना धन्यवाद देतो, कारण हे ऍक्च्युली काम त्यांनी मंजूर केलेलं आहे आणि त्यांचं बारीक लक्ष आहे। सार्वजनिक बांधकाम खातं मंत्री असल्यामुळे त्यांचं एवढे बारीक लक्ष आहे। भविष्यातलं प्लॅन बी अजून एक मंजूर आहे। जगताप टॉवर मधून जो रस्ता गेलाय तो डायरेक्ट शाहूनगरला जातोय, तो बी एक रस्ता माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मंजूर केलेला आहे। त्याचं बी काम थोड्या दिवसात चालू होणार आहे। आणि एक पॅरेंट स्कूल ते रामभाव गोळीबार मैदान यांचं बी सगळं काम श्रीमंत छत्रपती मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले केलंय, म्हणजे एवढे त्यांनी केलेलं आहे। आणि त्यांचे म्हणजे सातारा तालुका असो किंवा गोळीबार मैदान असो, हा नवीन भाग वाढलेला, या नवीन भागात त्यांचे आयुष्य म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणजे त्यांचे एक बारीक लक्ष असतं, म्हणजे कुठलंही काम असो। आणि दुसरं एक त्यांचं मी काय आभार वाटतो, माझ्यासारखे एक सर्वसामान्य छोटासा कार्यकर्ता म्हणजे मी आज एमआयडीसीचा कामगार, एक रिक्षा चालव बोर्डरी जातात रिक्षा चालवणारा व्यक्ती, म्हणजे थोडक्यात एक सर्वसामान्य कार्यकर्ता, म्हणजे माझे काय म्हणजे एवढं मोठं काय राजकीय वरील नसताना देखील प्रत्येक 30 वर्ष एक त्यांच्यामुळे निष्ठा होती माझी एक श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणून। आदरणीय वैद्य साहेबांच्या माध्यमातून मी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर सगळं राबवतो मी, की एक निष्ठेचं फळ मला त्यांनी दिलेलं आहे आणि ते मी आयुष्यभर त्यांचं कधीच उपकार विसरलेलं आहे। त्यांच्यासाठी मी पाहिजे ती जीवाची बाजी लावणार आहे आणि त्यांचं म्हणजे आयुष्यभर म्हणजे बरेपर्यंत मी उपकार विसरलाय। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी आयुष्यभर त्यांच्याशी प्रामाणिक व कट्टर राहणार। त्यांच्यासाठी मी कोणाला बी अंगावर घ्यायची माझी तयारी आहे, एवढी मी माझी पॉवर वाढवलेली आहे। मला फक्त माझं दैवत म्हणजे छाती जरी फोडली तर या दैवत मध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे सापडणार, एवढी माझी चॅलेंज आहे। त्यासाठी सत्य करून सगळ्या सातारकरांना विनंती करतोय की श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले सारखे व्यक्तिमत्व कुठंच तुम्हाला बघायला भेटणार नाही, जे सर्वसामान्यांना न्याय देतात, जे माझ्यासारख्याला न्याय दिलाय। आज माझ्यासारख्याने एक साधासा माणूस जे नगरसेवक केले, आज मला सांगा कुठलाही खर्च नसताना मी नगरसेवक झालाय। आणि आता 30 वाजता रक्तदान शिबिर आहे, हे 27वं शिबिर आहे। त्या शिबिराला प्रत्येकाने उपस्थित राहावं। त्यांच्या माध्यमातून शिबिर गेली 26 वर्ष करतोय आणि आता 27वं वर्ष आहे। सगळ्याला मी विनंती करतो आणि अजून कुठली पेटिंग कामं असेल तर बिंदास सांगा, आम्ही सगळे छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे मावळे आम्ही तत्पर तयार आहोत।